नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चामोर्शी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या प्रेम संबंधाचा विषय गावात सर्वत्र चर्चेला जात होता. यावर एक चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशीने त्यांना निलंबन करण्याचा प्रस्ताव दिला, परंतु शिक्षण विभागाने त्यांना निलंबित न करता वेगवेगळ्या शाळांमध्ये बदली करून त्यांचे विलगीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एकाच पंचायत समिती अंतर्गत ते वेगवेगळ्या गावात असल्याने खरंच त्यांच्यात दुरावा कायम राहील का, असा सवाल गावकऱ्यांना पडला आहे. एका दिवसापूर्वी चंद्रपुरात पोलिसांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री घुग्गू शहरात काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याने प्रचंड खळबळ उडाली. या गोळीबारात कुणी जखमी झाले नाही, परंतु लागोपाठ झालेल्या 2 घटनांमुळे मात्र पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. पाण्याची टाकी ते वरोरा नाका चौक मार्गावर सध्या दुतर्फा वाहनांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर अनेक चारचाकी वाहन विक्रीकरिता ठेवले गेले असून त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यातल्या त्यात ट्रॅव्हल्स आणि प्रशासन, मग ते कुठलेही असो, यांच्यातलं समन्वय ते सुद्धा कारणीभूत ठरत आहे. संध्याकाळच्या वेळेला अनेक खाद्य विक्रेता आपापले स्टॉल्स लावून यात अधिक भर पाडत आहेत. वरोरा तालुक्यातील मामर्डा येथे एका शेतात गौशाळेला आग लागल्याने या आगीत 3 गाय, 1 म्हैस आणि 3 वासरू यांची घटनास्थळीच मृत्यू झाली आणि या प्रकरणात 2 म्हशी, 5 गाय आणि 2 वासरू गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय वासुदेव येडमे यांच्या गोशाळेत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांकरिता मोठा गाजावाजा करत सौर पंप योजना आणली, परंतु या योजनेचा स्पेशल बट्ट्याबोळ झाला आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी सौर पंपाकरिता ऑनलाईन नोंदणी केली, परंतु अजूनही त्यांना सौर पंप मिळाले नाही. त्यामुळे या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. एकीकडे महावितरणाने शेतीकरिता विजेची जोडणी बंद केल्याने शेतकरी आता द्विधा अवस्थेत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवा खेळाडूंना चांगले मैदान उपलब्ध व्हावे आणि ते अत्याधुनिक आणि सुसज्ज व्हावे, याकरिता दाताळ येथे शहीदवीर बाबूराव शेडमाके क्रीडा संकुलनाकरिता प्रशासकीय मान्यता मिळावी, याकरिता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना एका पत्राद्वारे मागणी केली आहे. सध्या विदर्भात वातावरणात विचित्र परिस्थिती दिसून येत असून रात्री प्रचंड गारवा तर दुपारी चटके झोंबणारी ऊन यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यातल्या त्यात चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या खोदकामामुळे निर्माण झालेले प्रदूषण अशा तिहेरी संकटाचा सामना येथील नागरिक करीत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार असून या अर्थसंकल्पात विदर्भाकरिता नेमकं काय प्रयोजन आहे याकरिता संपूर्ण विदर्भवासियांचे लक्ष लागले आहे. मूळतः अजित पवार हे पश्चिम महाराष्ट्राचे असल्याने त्यांचे नेहमीच झुकते माप हे पश्चिम महाराष्ट्रालाच दिले गेल्याचे यापूर्वी सुद्धा दिसून आले आहे. त्यामुळे विदर्भातील आमदार यांच्या अर्थसंकल्पावर काय प्रतिक्रिया देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. राजुरा तालुक्यातील वेरूळ स्टेशन येथील कक्ष क्रमांक 140 मध्ये जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत 35 हेक्टरमधील झाडे जळून अक्षरशः खाक झाले. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने ही आग लावल्याचे समोर येत आहे, परंतु याच वेळेस मात्र वन खात्याने आगीबाबत काय उपाययोजना केल्या होत्या याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत. त्यांच्या माहितीनुसार फक्त कचरा जळाल्याचे ते सांगत आहे, परंतु गावकऱ्यांची भाषा मात्र वेगळीच बोलल्या जात आहे. आपण रोज एखाद्याला मोबाईलवरून कॉल केल्यानंतर आपल्याला केंद्र सरकारकडून सायबर क्राईम बद्दल माहिती देण्यात येते, परंतु ज्ञान देण्याचे कार्य करणारा एक शिक्षक मात्र या ऑनलाईन सायबर गुन्हेगाराच्या तावडीत सापडला आणि चक्क 15 लाखाने गंडवला गेला. वणी येथील किशोर ओंकारराव चौधरी असे या फिर्यादीचे नाव आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.